आणि मुलुख महाराष्ट्रामध्ये आता राज्यातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा। इर्शाळवाडीतील पीडितांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्याचं काम सध्या सुरू आहे। पुढच्या 6 महिन्यात त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन केलं जाईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। इर्शाळवाडीतून आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। अद्यापही 57 जण बेपत्ता आहेत। मात्र मुसळधार पाऊस आणि इतर विविध कारणांमुळे शोध मोहीम थांबवण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली। 144 लोकांना सुखरूपपणे वाचवण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर 2 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं। या संदर्भात शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्यामुळे मोठं नुकसान झालं असून 21 महसूल मंडळात शेतीसह घरांचंही नुकसान झाल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली। तर या संदर्भात तातडीनं पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवल्यानंतर पालकमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता पोहोचले नाहीत। त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील हा अत्यंत असंवेदनशील माणूस असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली। संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि शेगाव तालुक्यातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली। मात्र सरकारचा कुठलाही मंत्री, पालकमंत्री, प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नसल्यानं तुपकर यांनी संताप व्यक्त केला। रविवारी सुट्टीच्या दिवशी कणकवली तालुक्यातल्या सावडाव धबधबा पर्यटकांनी गजबजला। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पावसाचा जोर जरा कमी झाल्यानं लोक घराबाहेर फिरायला बाहेर पडले। अतिशय सुरक्षित असलेला सावडाव धबधबा इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आवर्जून गर्दी करतात। वीकेंड असल्यानं लोणावळ्याच्या टायगर आणि लायन्स पॉइंट इथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। टायगर पॉइंट इथे सगळा परिसर धुक्यात हरवून गेला होता। थंडगार हवा आणि कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीरची अनुभूती मिळत होती। बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पूर परिस्थितीच्यामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा पुरात भिजला किंवा वाहून गेला। त्यामुळे बळीराजा रडकुंडीला आलाय। महाबळेश्वरमध्ये गेल्या 5 दिवसात तब्बल 1000 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। गर्द, धुकं आणि मुसळधार पाऊस यामुळे पर्यटकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती। महाबळेश्वरमध्ये पावसाची रिपरिप आजही सुरूच राहिली। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। वेण्णा तलाव हा तुडुंब भरलाय। दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे वेण्णा तलावातील बोटिंग तुर्तास बंद करण्यात आलाय। वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपुरात सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। रहमतनगर, सिस्टर कॉलनी, उमाटे लेआउट मधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। पाणी वाढण्याच्या भीतीनं काही नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली। हिंगोलीच्या पारोळा तलावातील धबधबा संततधार पावसामुळे प्रवाहित झालाय। यामुळे नागरिक या धबधब्यावर गर्दी करताना दिसतायत। परंतु काही हौशी तरुण या धबधब्याच्या पाण्यात भल्या मोठ्या उड्या मारतायत। यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जाते। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथे दत्त मंदिर चालू वर्षातला पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडला। अधिक महिना आणि त्यात रविवार असल्यानं स्नान आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मुंबई गोवा महामार्गावरच्या कामशेतमध्ये रस्त्याचा काही भराव खचल्याचं समोर आलंय। मुसळधार पावसामुळे भराव खचला। परिणामी अपघाताची भीती व्यक्त केली जाते। मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतचा भराव खचल्याचं प्रमाण गेल्या वर्षभरात वाढलं आहे। लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लोणावळा ते भुशी डॅमच्या मार्गावर 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। लोणावळ्यामधून भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट इथे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांचा यात सगळ्यात महत्त्वाचा रोल होता। वाहतूक पोलिसांवर या सगळ्याचा मोठा ताण पडला। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर, जळगाव, जामोद या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अवघ्या 4 तासात 283 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली। यामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। अनेक ठिकाणी शेती पूर्णतः खरडून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। हिंगोलीमध्ये
साटंबा गावाच्या जवळ रेल्वे पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। रस्त्यावरच्या चिखलामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत। याबद्दल रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे। हिंगोलीत गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। अनेक भागात ओढ्या नाल्यांना मोठा पूर आलाय, त्यामुळे काठावरच्या शेतपिकांचं नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। उघड्या आभाळाच्या खाली शेती करणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकार उघडं पडू देणार नाही, अशा शब्दात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय। गोगलगाईमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी परळीचा दौरा केला। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला आणि अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली। जिल्ह्यातल्या देगलूर, मुखेड या तालुक्यात शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव बुलढाण्यात पोहोचले। शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तातडीनं पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या। पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचं प्रमाण कमी असलं तरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे। पंढरपूरमध्ये झालेल्या विठ्ठलराव सहकारी साखर कारखान्यातल्या ऊस परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते। काही अज्ञात व्यक्तींनी अहमदनगर जिल्ह्यातील सिन्नर इथल्या समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्याची तोडफोड केली। या तोडफोडीमध्ये टोल नाक्याचं मोठं नुकसान झालंय। तोडफोड करणारे लोक हे राजकीय पक्षाच्या नावानं घोषणाबाजी करत होते। टोल नाक्यावर नियमानुसार काम होतं, त्याला माहिती नसतं गाडीत कोण बसलंय ते, त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। पक्ष नेतृत्वानं कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। लातूरमध्ये काळी पिवळी टॅक्सी चालकांनी आंदोलन केलं। राज्य सरकारनं महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली, त्यामुळे टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली, असं सांगत सरकारनं आम्हाला सुद्धा अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात येते। 1 रुपयात पीक विमा योजनेची माहिती देण्यासाठी प्रचार प्रसार रथ तयार करण्यात आला आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावात या रथाला हिरवा झेंडा दाखवला। कोणत्या पिकांना किती रुपयाचं पीक विमा कवच मिळणार याची माहिती या रथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्याच्या ढोरकीन इथे अहिल्यानगर भागात ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आणि सर्वत्र साचल्यानं मोठी दुर्गंधी पसरली आहे। ड्रेनेज दुरुस्तीचं काम रखडल्यानं नागरिक त्रस्त आहेत, पण ग्रामपंचायत याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पालघरमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांबद्दलचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागं झालं आणि हे खड्डे बुजवण्याचं काम सकाळपासून सुरू झालं आहे। धुळ्यामध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली। शहरातल्या मुख्य बाजारपेठ परिसरात सतत वाहतूक कोंडी होते, त्यामुळे लोक हैराण असतात। या कारवाईवर त्यांनी समाधान व्यक्त केलंय। लातूरमध्ये एक मनोरुग्ण हातात कोयता घेऊन फिरत होता आणि त्याने अनेक ठिकाणी लोकांवर हल्ले केले। बोरफळ परिसरात त्यानं 3 जणांवर हल्ला केला। या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे। जालन्यातील अक्षय पाटोळे हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली। काही दिवसांपूर्वी फुलबाजार परिसरात अक्षयची हत्या करण्यात आली होती। खोतकर यांनी अक्षयच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वनही केलं। पुण्यामध्ये ओंकारेश्वर घाटात चोरीच्या घटना रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही बसवण्यात आले। लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सीसीटीव्हीचं लोकार्पण करण्यात आलं। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची बदली करण्यात आली आहे। यानंतर पर्यावरण प्रेमींचं नागरिकांनी पारशी टेकडी परिसरात पुष्पवृष्टी करत राठोड यांना मोठ्या उत्साहात निरोप दिला। लोकचळवळीतून चालवल्या जाणाऱ्या उपक्रमात डॉक्टर राठोड नेहमीच सहभागी होत असत, असं उपस्थितांनी आवर्जून म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजधानी नवी दिल्लीत जंतर मंतर इथे आंदोलन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील कार्यकर्ते दिल्लीच्या दिशेने मोठ्या संख्येने रवाना होऊ लागले।
वसईमध्ये मुसळधार पावसानंतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल, ओमनगर, मिठानगर, सनसिटी या सगळ्या परिसरात पाणी साचल्यानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। नुकतीच पेरणी केलेली पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे। भंडारा आगारात एसटीच्या ताफ्यात एक नवी कोरी इलेक्ट्रिक निमआराम बस दाखल झाली। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला। यावेळेला त्यांनी स्वतः बसमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला। बीडच्या गेवराई इथं ऊसतोड मजूर महिलांचा मेळावा पार पडला। महिलांनी ऊस तोडणीला पर्याय शोधावा यासाठी प्रशासन मदत करेल असं जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी म्हटलंय। पशुपालन करून महिलांना आपलं स्थलांतर सुद्धा थांबवता येईल आणि कुटुंबाच्या विकासात सुद्धा हातभार लावता येईल असं त्यांनी म्हटलंय। इरशाळवाडीतल्या दुर्घटनेनंतर दरड प्रवण क्षेत्रातल्या गावांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रत्नागिरीच्या खेडमध्ये खोपी रामजेवाडी इथे संवेदनशील भाग आहे। ग्रामस्थांनी तात्काळ आपलं पुनर्वसन करावं अशी मागणी केली आहे। मात्र स्थलांतर नेमकं करायचं कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रशासनाच्या समोर आहे। बीडच्या माजलगावमधील पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत। भाविकांना 3-3 किलोमीटर लांब वाहनं थांबून पायपीट करत जावं लागतंय। त्यासोबतच मंदिर ट्रस्टच्या वाहनांमध्ये तिकिटासाठी जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचाही भाविकांचा आरोप आहे। पुरवणी मागण्या 48,000 कोटींपर्यंत गेल्या असून मागेल त्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळाल्याचा मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला। तर विरोधी पक्षनेतेपदाच्याबद्दल लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांना भरभरून निधी दिला, मात्र आमच्या आमदारांना निधी दिला नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली। या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सुद्धा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। आपणही काँग्रेस पक्षात होतो, मात्र भाजप शिवसेनेच्या विचारांनी भारावून गेल्यानं वेगळी वाट धरल्याचं वक्तव्य सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं। महायुतीत दाखल झाल्यामुळे आपल्या मतदारसंघात सर्वाधिक विकास कामं होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून 5 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली। महात्मा फुले पोलिसांनी कारवाई केली। या महिला संशयास्पदरित्या फिरत होत्या। दरम्यान या महिलांना आश्रय देणाऱ्या 2 जणांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। मुंबई नाशिक महामार्गात आडगावच्या जवळ कार आणि टेम्पोचा अतिशय भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। अधिक महिन्याच्या पहिल्याच वीकेंडला पंढरपुरात विठ्ठल मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अधिक महिन्यामध्ये चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथल्या मागजनच्या बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झालं। सलग 4थ्या दिवशी मागजनच्या बाजारपेठेत गड नदीचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचे आता मोठे हाल होत आहेत। दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। रायगड जिल्ह्यातील इर्शादवाडी इथे दुर्घटनेच्या नंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या भूस्खलनाचा धोका असलेल्या लोकवस्तीला आता स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेत। प्रशासन अलर्ट मोडवर असून पत्तेगडावरील 40 पांढरी गावातील 150 कुटुंबांचं स्थलांतर केलं जाणार आहे। मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 60% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर आता दुर्बार पेरणीचं संकट ओढवलंय। बियाण्यांसाठी लागणारा खर्च शासनानं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून होत आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सावळी, शेंदोणा, पोहरादे आणि उमरी यासह अनेक भागातील शेकडो हेक्टरवरच्या शेतपिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। या भागातले शेतकरी हतबल आहेत। कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करून पेरणी करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शासनाच्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं लोअर वर्धा
प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते, त्यामुळे धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले. धरणामधून 671.14 क्युसेक्स इतक्या प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. जगबुडी नदीतील पाणी इशारा पातळीवर पोहोचलंय. मुसळधार पाऊस कायम राहिला तर पाणी पातळीत आणखीन वाढ होईल अशी शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, कारण शेतजमिनी खरडून गेले. शेतकरी संकटात सापडलाय. वर्षानुवर्ष जीवापाड जपलेली शेती आता नेस्तनाबूत होते अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली. सध्या सगळीकडे बार्बी या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. अभिनेत्री मिताली मयेकरनं याच संदर्भातला एक खास थीम व्हिडिओ सादर केलाय. बार्बीच्या गुलाबी थीममध्ये ती नाव निघाले. यामुळे मितालीनं गुलाबी रंगाच्या साड्या नेसून बार्बीचं भारतीय व्हर्जन अशा प्रकारचा उल्लेख केला आणि याला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. अभिनेता आकाश ठोसरनं प्रोफेशनल टीमसह सह्याद्रीतल्या शितकडा इथे रॅपलिंग करण्याचा अनुभव घेतला. जय शिवराय असं कॅप्शन देत त्यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या खाली आवश्यक सेफ्टी उपकरणं आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यायची या संदर्भात त्यानं सविस्तर माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये 14 माकडांच्या पिलांची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता पुरावा म्हणून सादर केलेलं माकड अचानक पळून गेलं. त्यामुळे कोर्टाच्या आवारात एकच गोंधळ उडाला. कोर्टाचे कर्मचारी बराच वेळ त्या माकडाला खालती उतरवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते माकड काही हाती येईना. कोर्टानं तस्करांना 1 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावलाय, तर माकडांना कराचीच्या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात येणार आहे. पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात मुंद्रो परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. यामध्ये अनेक नागरिक अडकले असल्याची भीती प्राथमिक तपासात समोर येते. मातीचा ढिगारा खालती असल्यानं मार्गसुद्धा बंद झालाय. भूस्खलन झाल्यानंतर अनेक लोक जीव मुठीत धरून पळू लागले. आपत्कालीन टीमनं लगेचच युद्धपातळीवर बचाव काम सुरू केलं आहे. आईसारखं प्रेम या जगात कुणीच करू शकणार नाही. मग ती आई माणसांची असो किंवा प्राण्यांची. आई स्वतःचा जीव पणाला लावून आपल्या बाळाचं रक्षण करते. सध्या अशाच 2 आयांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ प्राणी संग्रहालयातला असून एक महिला एका गोरिलाला आपलं बाळ दाखवते आहे. त्या बाळाला पाहून तो गोरिला भावूक होतो आणि गुहेतून आपल्या पिल्लाला घेऊन येतो आणि त्या महिलेला आपलं पिल्लू दाखवतो. इतकंच नाही तर तो त्या पिल्लावर प्रेम करताना दिसतोय. हा अनोखा व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. आतापर्यंत कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण कधी जंगली प्राण्यांना मजामस्ती करताना पाहिलंय? सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक वन्य प्राणी जो आकारानं मुंगुसा एवढा आहे तो चक्क स्लायडिंग करताना दिसतोय. या अनोख्या प्राण्याच्या कळपानं पावसात धमाल मजामस्ती केली. यासोबतच मुलूक महाराष्ट्रामध्ये इथे सांगूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.